वाहतुकीमध्ये सगळ्यात जलद गतीने वाहतूक करणारे आणि सगळ्यात जास्त खर्चिक वाहतुकीचं साधन किंवा वाहतूक म्हणजे हवाई वाहतूक आहे. पण हवाई वाहतूक हे कितीही खर्चिक किंवा कितीही फास्ट झालं तरी आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळण्यासाठी हवाई वाहतुकीचा सगळ्यात मोठा वाटा आहे आणि त्याचबरोबर कुठे ना कुठे जल वाहतुकीचा सुद्धा मोठा वाटा आहे. म्हणजेच की हवाई वाहतूक हे देशांतर्गत पण चालतं आणि देशाबाहेर पण चालत असतं. ओके, तर मी रुद्राणी पाटील आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण हवाई वाहतुकीबद्दल जाणून घेणार आहोत. सो स्टार्टिंगला तुमच्या बुकमध्ये हवाई वाहतुकीबद्दल काही इन्फॉर्मेशन दिलेले ते चेक करूया. त्याच्यानंतर त्याचे ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस. ओके, सो चलो. हवाई वाहतुकीमध्ये विविध वाहतूक साधने, हवाई वाहतुकीमध्ये काय म्हणले, विविध वाहतूक साधने, प्रवासी विमान, मालवाहू विमान अँड हेलिकॉप्टरचा समावेश होत असतो. जसं रेल्वे वाहतुकीमध्ये आपण पाहिलो गाड्या, मेल, एक्सप्रेस अँड मालगाडी अशा पद्धतीच्या प्रकार होते. सो हवाई वाहतुकीमध्ये पण सेम प्रवासी विमान, मालवाहू विमान अँड हेलिकॉप्टर हे त्याचे 3 प्रकार आहेत. सामान व प्रवाशांची हवाई मार्गाद्वारे ने-आण केली जाते. हवाई वाहतुकीमध्ये काय केल्या जातं तर प्रवासी आणि माल वाहून नेण्याचं काम, नेण्या आणण्याचं काम केल्या जातं. हा वाहतुकीचा एक वेगवान जलद गतीने प्रवास करणारं साधन आहे. ठीक आहे. घराजवळ सेवा देऊ शकत नाही. भलेही कितीही जलद असू दे, बट घरपोच सेवा हवाई वाहतुकीद्वारे अजिबात पॉसिबल नसतं. टेकडी किंवा डोंगराळ प्रदेशात जेथे इतर प्रकारचे वाहतुकीचे मार्ग उपलब्ध नाही, तेथे हवाई वाहतूक महत्वपूर्ण आणि सोयीस्कर वाहतुकीचे साधन आहे. आपण रेल्वे वाहतुकीमध्ये काय डिस्कस केलो की डोंगराळ भागात किंवा दुर्मिळ ठिकाणी रेल्वे वाहतूक पॉसिबल नसतं. बट टॉय ट्रेन तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिलं असाल. उटीला जर कोणी गेलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला टॉय ट्रेन पाहायला मिळणार आहे. ठीक आहे, असं डोंगराळ भागामध्ये पण तशा प्रकारची वाहतूक आता चालू आहे. हा, तर हवाई वाहतूक हे जे हिल स्टेशन असतात, मोठे मोठे डोंगराळ भाग, उंचावर असणारे जे काही ठिकाण असतात त्या ठिकाणी हवाई वाहतूक पॉसिबल असतं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हवाई वाहतूक पॉसिबल असतं याचा अर्थ त्या ठिकाणी एरोप्लेनची सुविधा अजिबात नसते. कशाची? एरोप्लेन. बट हेलिकॉप्टरची सुविधा असते. हेलिकॉप्टर हे हवाई वाहतुकीमध्येच येतं. म्हणून डोंगराळ भागामध्ये उंच ठिकाणी हवाई वाहतूक हे सुलभ असतं, सोयीस्कर असतं. फॉर एक्झाम्पल तुम्ही पाहू शकता देवस्थानाच्या ठिकाणी हेलिकॉप्टर बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळतात. केदारनाथ, अमरनाथ या ठिकाणी हेलिकॉप्टरचा यूज होते. म्हणजेच काय, हवाई वाहतुकीचा उपयोग होत आहे. नेक्स्ट काय सांगले, आपत्कालीन परिस्थितीत जसे की युद्ध, वैद्यकीय, नैसर्गिक आपत्ती, बचाव कार्य इत्यादी परिस्थितीत हवाई वाहतूक सोयीस्कर असते. एकदम फास्ट काम करत असल्यामुळे जर कोणत्या ठिकाणी युद्ध चालू असेल, वॉर चालू असेल, त्या ठिकाणी काही हतियार किंवा सामान वगैरे लागत असेल तर हवाई मार्गाद्वारे त्या ठिकाणी सामान पोहोचवता येतं. जर वैद्यकीय आपत्कालीन काहीतरी मेडिकल इश्यू असेल, मेडिकल पोहोचवायचे असतील तर त्या ठिकाणी हेलिकॉप्टरचा यूज करून पोहोचू शकतो. बऱ्याचदा आपण पाहतो की हार्ट वगैरे जे असतं एकाच्या शरीरामधून काढून दुसऱ्याच्या शरीरामध्ये ट्रान्सफर करायचं असतं, ते लवकर घेऊन जावं लागतं. अशा वेळेस हवाई वाहतुकीचा उपयोग त्या ठिकाणी करता येतो. मध्यंतरी काहीतरी न्यूज मध्ये येत होतं, सो त्याचंच एक्झाम्पल आहे. ओके, बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टरचा किंवा एरोप्लेनचा उपयोग त्या ठिकाणी केला जातो. हवाई वाहतुकीचे देशांतर्गत वाहतूक आणि आंतरराष्ट्रीय वाहतूक असे वर्गीकरण केले जाते. ठीक आहे, रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतूक हे फक्त देशाच्या मध्ये, भारतामध्येच करता येतं. बट हवाई वाहतूक हे असं माध्यम आहे आपल्याला डोमेस्टिक लेवलवर देशामध्ये सुद्धा प्रवास करता येतो आणि त्याचबरोबर भारतामधून इतर कोणत्याही देशामध्ये प्रवास केला जाऊ शकतो. हवाई वाहतूक ही निश्चित हवाई मार्गावरच केली जाते. हा, हे इम्पॉर्टंट आहे.
निश्चित हवाई मार्गावरच केली जाते. जसं रेल्वे वाहतुकीचे जाळे असतात, रेल्वे त्याच ट्रॅकवर धावत असते, त्याचप्रमाणे हवाई वाहतूक सुद्धा निश्चित जाळे असतात, त्याच्यामध्येच ते हे करत असते. आता फॉर एक्झाम्पल एखादा प्रवासी एरोप्लेन असेल, तर जमिनीपासून त्या एरोप्लेनला किती अंतरावर गेलं पाहिजे हे त्याचं एक अल्टिट्यूड असतं. ठीक आहे, मोजमाप असतं की ही जमीन आहे, या जमिनीवरनं ही विमान आहे, किती अंतरावर असली पाहिजे. जर VIP लोक असतील तर याच्या थोडं वर, आणि जे फ्लाइट जेट असतात, ठीक आहे, युद्धामध्ये वापरणारे जे काही एरोप्लेन किंवा हेलिकॉप्टर असतात ते सगळ्यात वर असतात. ओके, म्हणजेच की प्रवासी विमान असेल तर त्याच रेंज मध्ये, जर एखादा VIP असेल, ठीक आहे, देशाचे प्रधानमंत्री असेल, पंतप्रधान असतील, तर ते प्रवासी विमानापेक्षा थोडं जास्त वर उंचीवर त्यांचं विमान असते. हे अल्टिट्यूड ठरलेलं आहे. तुम्ही गुगल वरती सुद्धा सर्च करून पाहू शकता. ओके, तर विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील संस्था देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गावर सेवा देत असतात. म्हणजेच की या ठिकाणी या वाक्याचा अर्थ काय होतो तर की कोणती रेल्वे प्रायव्हेट आहे, कोणती रेल्वे सार्वजनिक आहे, कोणती रेल्वे कोणाच्या मालकी हक्काची आहे. सो इथे एक एक्झाम्पल दिलेले चेक करा. राष्ट्रीय कोणते? एअर इंडिया सार्वजनिक क्षेत्रातली आहे. भलेही आता एअर इंडिया आय थिंक हे दुसरं कोणी एअर इंडिया घेतलेलं आहे असं मला वाटतं. आय थिंक टाटा असेल त्यांचं नाव. एअर इंडिया टाटांनी आता एअर इंडिया टाटांचं झालेलं आहे. स्पाइस जेट हे खाजगी क्षेत्रातील आहे. आणि आंतरराष्ट्रीय मध्ये पाहू शकता क्वांटास एअरवेज लिमिटेड हे ऑस्ट्रेलियाची आहे, सार्वजनिक आहे. ठीक आहे, अशा पद्धतीचे एक्झाम्पल तुमच्या या बुक मध्ये दिलेले आहेत. इंडिगो हे सुद्धा त्याचे एक एक्झाम्पल आहे, ते पण राष्ट्रीयच आहे. असे बरेच एक्झाम्पल तुम्हाला पाहायला मिळतात. आता हवाई वाहतूक समजलं, आता त्याचे ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस चेक करायचे. सो फर्स्ट वन आपण फायद्यांबद्दल डिस्कस करूया, त्याच्यानंतर तोटे. ओके, फर्स्ट काय दिलेलं आहे चेक करा. सर्व वाहतुकीच्या प्रकारामधील हे सर्वात वेगवान साधन आहे, हे त्याचे एक फायदा आहे. एकदम फास्टेस्ट सर्व्हिस हवाई वाहतुकीच्या द्वारे केली जाते. सेकंड वन काय आहे? युद्ध व किंवा आपत्कालीन परिस्थितीत हवाई वाहतूक महत्वाची भूमिका बजावते, कारण बचावाच्या उद्देशाने किंवा प्रभावित भागात त्वरित सेवा देण्यासाठी हे उपयुक्त साधन आहे. वर पण आपण पाहिलं, ज्या ठिकाणी युद्ध होते किंवा पूर आलेला असेल किंवा इतर घटना घडली असेल, त्या ठिकाणी इतर कोणती वाहतूक सुविधा उपलब्ध नसेल, ऑप्शन नसेल, तर त्यावेळेस हवाई वाहतूक हे एक सुलभ साधन असेल, सोयीस्कर असेल. थर्ड वन आहे, हवाई वाहतुकीमध्ये नैसर्गिक मार्गाचा अवलंब होत असल्याने रस्ते किंवा लोहमार्गासारखे बांधकाम आवश्यक नाही. मेन पॉइंट आहे, नीट ऐका. रस्ते वाहतुकीवरती जे आपण ऑटो म्हणा, बाईक म्हणा, ट्रक म्हणा, बस म्हणा, ट्रॅव्हल्स, त्याच्यासाठी बेस असतो, मार्ग असतो. डांबर रोड तुम्ही बघता, काळा रोड किंवा इतर कोणता असेल, मार्ग आखलेला असतात, त्याच मार्गावरती रस्ते वाहतूकचे जे काही साधने आहेत ते धावत असतात. रेल्वे वाहतुकीमध्ये रेल्वेचं ट्रॅक, रेल्वेचं जे काही ट्रॅक असतं, जाळे असतात, त्याच ट्रॅक वरती रेल्वे धावू शकते. हे त्याच्यासाठी खूप खर्च करावा लागतो. बट हवाई वाहतुकीमध्ये तसं नसतं. ना कुठलं बांधकाम करायची गरज आहे, ना कुठलं ट्रॅक, ना कुठलं डांबर रोड रेडी करायचे. ऑटोमॅटिकली ते नैसर्गिक जे काही साधन संपत्ती आहे आकाशामधनं ते वाहतूक करत असतं. फोर्थ आहे, रस्ते वाहतुकीच्या तुलनेत हे कमी प्रदूषणकारी आहे. रस्ते वाहतुकीमध्ये जेवढं प्रदूषण होते त्याच्या तुलनेत कमी प्रदूषण हे हवाई वाहतुकीमध्ये होत असतं. फिफ्थ वन आहे, इतर वाहतुकीची साधने उपलब्ध नसलेल्या ठिकाणी हे उपयुक्त साधन आहे. म्हणजेच आता इथं एक मेन्शन करा की परस्पर मेन्शन केलं पाहिजे तुम्हाला, डोंगराळ भाग आणि हिल स्टेशन जास्त उंच ठिकाणीच हवाई वाहतूक केली जाते. भले इथं म्हणलं की इतर वाहतुकीचे साधने उपलब्ध नसल्यास त्या ठिकाणी
उपयुक्त साधन आहे, बट मेन्शन करायचं कुठे, डोंगराळ भागात आणि उंच ठिकाणी. डन. फायदे झाले. त्याच्यानंतर डिसएडव्हान्टेजेस, तोटे डिस्कस करूया. पहिलं आहे, वाहतुकीचे अत्यंत खर्चिक साधन आहे. भलेही फास्ट आहे, भलेही वेगवान आहे, जलद आहे, बट इतर वाहतुकीच्या तुलनेत सगळ्यात महाग 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 हवाई वाहतूक आहे. एखाद्याने जर प्रवास केला असेल तर त्याला नक्की समजेल. जर तुम्ही जे तिकीट्स असतात, तुम्हाला एखाद्या डेस्टिनेशनला जायचं असेल, प्रवास करायचा असेल, अगोदरच बुक केला तर ठीक आहे, बट लगेच जायचं आणि त्वरित तिकीट बुक करायचं म्हणजे त्यावेळेस तुम्हाला अतिशय महाग पडतील. ठीक आहे. सेकंड वन आहे, प्रतिकूल हवामानाचा परिणाम याच्या परिचलनावर होऊ शकतो. जर पाऊस पडत असेल, जर धुके असतील, त्यावेळेस हवाई वाहतूक पूर्णपणे बंद असते. काही वेळेस काही जण एरोप्लेन मध्ये प्रवास केला तर त्यांना माहितीये, जोरात जर हवा आली तर एरोप्लेन अशी डगमग डगमग व्हायला लागती. त्यावेळेस अनाउन्समेंट करताय की ट्रबल आलेला आहे, सो सगळेजण सतर्क राहा. ठीक आहे. म्हणजेच की हवामान मध्ये चेंजेस झाले तर हवाई वाहतूक पूर्णपणे बंद असते. थर्ड वन आहे, हे वाहतूक साधन कमी अंतरासाठी उपयोग नाही. जर तुम्हाला 30 किलोमीटर वरती जायचं असेल तर हे वाहतूक अतिशय महाग आहे आणि 30 किलोमीटर वरती तुम्हाला कोणीही हवाई वाहतुकीद्वारे सोडणार आहे. हा, हेलिकॉप्टर पॉसिबल आहे, पण एरोप्लेन पॉसिबल नाही. फोर्थ वन, यासाठी विमानतळ, हेलिपॅड, नियंत्रण कक्ष इत्यादीचे बांधकाम आवश्यक आहे, ज्यासाठी अधिकचा निधी खर्च करावा लागतो. जर एखादी वेळेस तुम्हाला एरोप्लेन त्या ठिकाणी एअरपोर्ट जर बनवायचं असेल तर एअरपोर्टचा खूप जास्त खर्च असतो. त्याचे ट्रॅक सुद्धा बनवावे लागतात, इतके इतके क्लीन असावे लागतात. ट्रॅकवर एक असा खडा सुद्धा नसावा लागतो. म्हणजेच की त्यासाठी खूप जास्त खर्च करावा लागतो. हे खूप खर्चिक आहे. फिफ्थ वन आहे अँड लास्ट आहे, काही देशांच्या विमानांना इतर देशांमधून उड्डाणासाठी परवानगी नसल्यामुळे हे क्षेत्र हवाई वाहतूक आंतरराष्ट्रीय निर्बंधाच्या अधीन आहे. यासाठी सुद्धा काही क्रायटेरिया आहेत. असे बरेच देश आहेत ज्या ठिकाणी इतर देशाची कोणतीही जर हवाई वाहतूक त्या ठिकाणी गेली, एरोप्लेन गेलं किंवा इतर कोणतं हवाई वाहतुकीचं साधन गेलं, तर डायरेक्टली ते बॉम्ब वगैरे यूज करून डिस्ट्रॉय करत असतात. म्हणजेच की आय थिंक मला त्या देशाचं नाव नाही आठवत. पाकिस्तानच्या पुढे असंच कोणता तरी देश आहे. त्या देशाच्या ठिकाणी हवाई वाहतूक अजिबात अलाउड नसतं. त्या देशावरनं जर आपली एखादी एरोप्लेन गेली तर लगेच ते डिस्ट्रॉय करत असतात. हे सुद्धा त्याच्यासाठी एक मोठं डिसएडव्हान्टेजेस आहे, म्हणजेच की कुठेतरी ते कमी पडतं. ठीक आहे. आय होप तुम्हाला सगळे ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस समजले असतील. आणखीन एक गोष्ट, जर तुम्हाला अभ्यास करते वेळी कुठल्या अडचणी येत आहेत, तुमच्याकडे प्रॉपर नोट्स नसतील, तर त्यासाठी तुम्हाला काही काळजी करायची गरज नाहीये. तुम्ही या चॅनलशी कनेक्टेड आहात, म्हणजेच तुम्हाला वेळेवर इन्फॉर्मेशन येत जाईल. आता मागे 21 रुपयाचा कोर्स लॉन्च झालेला आहे. त्यामध्ये सर्व विषयाचे सर्व नोट्स त्या ठिकाणी उपलब्ध आहेत, प्लस क्वेश्चन पेपर सुद्धा तुम्हाला मिळून जातील. त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. टाटा बाय बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड.